नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. एकूण 20 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि त्यासाठी 1 तासाची वेळही आपल्याला दिली जाणार आहे. यासाठी विचारलेला अभ्यासक्रम आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातला जो काही पहिला विभाग आहे तो आपल्याला या ठिकाणी विचारला जाणार आहे. साधारणतः पहिली 5 पाठ आणि स्थूल वाचनाचा पहिला पाठ हास्यचित्रातील मूलकमीपर्यंत असे एकूण 6 पाठांवर आधारित ही चाचणीची प्रश्नपत्रिका आपली तयार करण्यात आलेली आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील आणि मित्रांनो आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तर आपल्याला मिळेलच. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली घटक चाचणी परीक्षेची प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने उत्तरासहित सोडवलेल्या मिळतील. यानंतर प्रथम सत्राच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. इयत्ता 9वी मराठी प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित. गुण 20, वेळ 1 तास. प्रश्न पहिला, चौकटी पूर्ण करा. 2 गुणांसाठी ही पहिली कृती विचारली आहे. 1 होती समय या पाठावर आधारित हा पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघा, पहिली कृती, आयुष्याचा पाया भक्कम करणाऱ्या, त्यांचं नाव आहे अनुताई वाघ. दुसरं, भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे, ते आहेत आदिवासी बालक. खालील घटनांचे परिणाम लिहा. 2 गुणांसाठी. 1, अनुताई वाघ. अनुताईंचे निधन, त्याचा परिणाम काय आहे तर कोसबाडच्या परिसरातील आदिवासी दुःखी झाले. हा परिणाम या ठिकाणी लिहायचा आहे आणि एकूण मिळवायचा आहे. पुढचं, अनुताईंचे निधन. अनुताई ताराबाईंच्या संस्थेच्या संचालक झाल्या. हा अनुताईंच्या निधनाचा परिणाम आहे. पुढचा प्रश्न, कार्यक्षेत्र लिहा. त्याच पाठावर आधारित अनुताईंचे कार्यक्षेत्र. 4 कार्यक्षेत्र आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहेत. बघा, पहिलं कार्यक्षेत्र आहे बालकल्याण, दुसरं अंधश्रद्धा निर्मूलन, तिसरं महिला विकास आणि चौथं आरोग्य. या पद्धतीने 4ही कार्यक्षेत्र लिहिल्यास आपल्याला एकूण मिळेल. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, खाली दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा. धरीला पंढरीचा चोर हा जो काही अभंग आहे आपला दुसरा अभंग, त्या अभंगावर आधारित हा दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघा, त्याच्यातला पहिला प्रश्न, खालील शब्दांसाठी दिलेल्या उपमा लिहा. पहिले विठ्ठल, त्याला उपमा आहे पंढरीचा चोर. दुसरं हृदय, त्याची उपमा आहे बंदीखाना. त्यानंतर आ भाग बघा, कवयित्रींच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या भावना लिहा. 1 मार्कासाठी. बघा ती भावना, श्री विठ्ठलाने आपल्या मनात कायम रहिवास करावा, अशी भावना संत जनाबाईंच्या मनात विठ्ठलाविषयी आहे. त्यानंतर ई भाग, जोड्या लावा. 2 गुणांसाठी. 1, विठ्ठलाला धरले, त्याचं उत्तर आहे आ, भक्तीच्या दोराने. दुसरं, विठ्ठलाच्या पायी घातली वेडी, त्याचं उत्तर आहे अ, शब्दरचनेच्या जोडणीने. या पद्धतीने अचूक जोड्या पूर्ण करायच्या आहेत आणि 2 गुण मिळवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न तिसरा, फरक स्पष्ट करा. हास्यचित्रातील मुलं हा जो काही स्थूल वाचनाचा पाठ आहे आपला, त्यावर आधारित हे 4 गुणांसाठी आपल्याला प्रश्न विचारले आहेत. बघा, पहिलं, व्यंगचित्र आणि हास्यचित्र याच्यातला फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे. 1, व्यंगचित्रात हास्याबरोबर गमतीदार विचार असतो. तर दुसरं आहे, हास्यचित्रात केवळ हसवणे हा हेतू असतो. दुसरा फरक,
व्यंगचित्र हे मोठ्या माणसांसाठी असते, तर हास्यचित्र हे लहान मुलांसाठी असते. हाही एक छोटासा फरक या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आ भाग वैशिष्ट्ये लिहा 2 गुणांसाठी. व्यंगचित्राची 4 वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे व्यंगचित्रे हा हास्यचित्राचा पुढचा टप्पा असतो. दुसरं, केवळ हसवणे हा हेतू यात नसतो. तिसरं, व्यंगचित्र आपल्याला काहीतरी सांगू पाहते. आणि चौथे, यात गमतीदार विचार मांडलेला असतो. या पद्धतीने व्यंगचित्राची 4 वैशिष्ट्ये आपण लिहायचेत आणि 2 गुण मिळवायचेत. पुढचा प्रश्न चौथा, व्याकरण घटकावर आधारित. त्यातला पहिला भाग अलंकार. 2 गुणांसाठी आपल्याला हा अलंकाराचा प्रश्न विचारलेला आहे. बघा, आपल्याला अभ्यासक्रमाला 3 अलंकार आहेत. त्यातला पहिला अलंकार व्यतिरेक अलंकार. त्याचं लक्षण सांगून उदाहरण लिहायचं आहे. लक्षण म्हणजेच व्याख्या. बघा ते लक्षण. जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे मानले जाते, तेव्हा व्यतिरेक हा अलंकार होतो. त्यानंतर उदाहरणार्थ, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. हे उदाहरण लिहायचे. या ठिकाणी लक्षणाला 1 गुण आहे आणि उदाहरणाला 1 गुण आहे, म्हणून अचूक पद्धतीने लिहा. त्यानंतर ब भाग बघा. शब्दसमूहासाठी 1 शब्द लिहा. 2 गुण. 1 गुणासाठी 1, गावातील रहिवासी. तो आहे ग्रामस्थ. दुसरं, व्रताने स्वतःला बांधणारा. तो आहे व्रतस्थ. त्यानंतर क भाग. विरुद्धार्थी शब्द लिहा. 1, अनावृष्टी. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अतिवृष्टी. दुसरं, सापेक्ष. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे निरपेक्ष. ड भाग. समानार्थी शब्द लिहा. 1, वृद्ध. त्याचा समानार्थी शब्द आहे म्हातारा. दुसरं, सुख. त्याचा समानार्थी शब्द आहे आनंद. त्यानंतर शेवटचा प्रश्न ई. तिसऱ्या पाठावर आधारित आहे बघा. हे प्रमाण भाषेतील शब्द लिहा. कीर्तिकटे याचा दृष्टांत हा जो काही पाठ आहे त्या पाठावर आधारित हे 2 शब्द या ठिकाणी विचारलेले आहेत. पहिला आहे कठिया. त्या ठिकाणी कठिया म्हणजे पुजारी आहे आणि सी म्हणजे थंडी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मराठीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. यासारख्या प्रथम सत्राच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलची प्लेलिस्ट अवश्य चेक करा. थँक्यू.